श्रोते हो नमस्कार. उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन. वाचक स्वर सौरश्मी रामचंद्र आंगणे, ओसरगाव, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. तर ऐकूया शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन. व्यक्तिचित्र आमचे तुळपुळे सर, गुरु साक्षात परब्रह्म. तुळपुळे सर स्वर्गवासी होऊन 20 वर्षे केव्हाच निघून गेली. एक विद्यार्थी या नात्याने अजूनही त्यांच्यावर लिहायला मनाचे धाडसच होत नाही. माझी लेखणी त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व रेखाटायला दरिद्री तर पडणार नाही ना, अशी एक मानसिक भीती सतत वाटत राहते. आणि त्याचबरोबर आपल्यावरील लिहिलेले व्यक्तिचित्र सर आत्म्याच्या रूपात वाचून तुला या व्यक्तिमत्व लेखन स्पर्धेत 50 पैकी 30 गुण मिळाले, अभिनंदन. पण 20 कुठे कमी पडले त्याचा आम्ही समर्थपणे विचार करूया, असा सरांचा स्वर्गीय आवाज कुठून तरी कानी येईल या मानसिक भीतीपोटी त्यांच्यावर लिहायला इतकी वर्षे गेली. आणि आज मात्र मनाचा हिय्या करूनच लेखणी हातात धरली. आज सरांचा 21वा स्मृतिदिन. वास्तविक पाहता आमच्या हायस्कूलचे नाव न्यू इंग्लिश स्कूल आचरे, पण स्वर्गीय नाबर सर आणि स्वर्गीय तुळपुळे सरांच्या सहवासाने नाबर तुळपुळे यांचे हायस्कूल अशीच त्याला लोकमान्यता मिळाली. आपण जे काम करतो ते परमेश्वराचे रूप असते आणि तेच निष्ठेने करणे हाच खरा धर्म मानणारे नाबर सर, तुळपुळे सर यांचे समवेत कानविंदे, सुकटणकर, कुलकर्णी, दळवी, शिर्के असे एक ना अनेक शिक्षक त्या काळी विद्यार्थ्यांना लाभले. आचरे पंचक्रोशीच्या तमाम विद्यार्थ्यांनी तो आपला सुवर्ण काळ म्हणून उपभोगला. कारण त्या काळी मालवण हे तालुक्याचे ठिकाण सोडले तर सर्वत्र तालुक्यात माध्यमिक शाळा व्हायच्या होत्या. पुण्याला नाना नारळकरांचे विद्यार्थी अजूनही आम्ही नानांचे चे विद्यार्थी आहोत असे गौरवाने सांगतात. तसेच त्या काळचे आचरे परिसरातील विद्यार्थी आजही आम्ही नाबर तुळपुळ्यांच्या काळातले अशी आपली डिग्री नातवंडांना सांगत असतात. स्वर्गीय नाबर सर हा लेखनाचा स्वतंत्र विषय होईल. त्यांचा सहवास माझे चुलते वडील बंधू आदींना लाभला. मला त्यांचे सान्निध्य तसे लाभले नाही. मात्र स्वर्गीय तुळपुळे सरांच्या व्यक्तिमत्वाने आणि सान्निध्याने आम्ही भारावून गेलो. सर आमच्या वाडीवर राहायचे. 1 किलोमीटर हायस्कूलला पायी चालत जायचे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांसारखी शारीरिक ठेवण, चेहऱ्यावर मात्र हाडाची जागा थोड्या मांसल भागाने घेतलेली, स्वच्छ लांब सडक धोतर, पांढरा शर्ट, काळ्या फ्रेमचा चष्मा, आत करडी पण आनंदी समाधानी नजर, डोक्यावर काळी टोपी, एका हातात छत्री, दुसऱ्या हाती पुस्तकांची छोटी निळी पिशवी. या पेहरावात 40 वर्षे बदल नाही. सर सकाळी 9 वाजता मार्गक्रमण करू लागले की गावातली माणसेच काय, रस्ते देखील स्तब्ध होत. त्यांची शाळेत जाण्याची व येण्याची ही वेळ वर्षानुवर्षे तीच. त्यावर घड्याळे लावावी. वर्षाचे 365 दिवस शाळेत उपस्थिती. शनिवार, रविवार, अगर चतुर्थी, दिवाळीची सुट्टी तुळपुळे सरांनी घेतलेली कोणाच्याही स्मरणात नाही. आपल्या सेवेची 40 वर्षे आणि वर्षाचे 365 दिवस कधीही सुट्टी न घेता कार्यरत असणारे तुळपुळे सरांसारखे शिक्षक माझ्या पाहण्यात, वाचनात व ऐकण्यात नाहीत. सरांचे शाळेतील आगमन चैतन्यदायी असायचे. ते शाळेचे मुख्याध्यापक नव्हते, पण त्यांच्यासाठी कार्यालयात स्वतंत्र आसनाची व्यवस्था असायची. जुने मॅट्रिक, SSC असून हिंदी सोडून सर्व विषयात निष्णात पांडित्य. त्यामुळे इतर शिक्षक वर्गाकडून पितामहाप्रमाणे मान. सर्वांचेच स्वागत स्मित हास्याने करायचे. पण त्या स्मित हास्याचीही तेवढीच भीती वाटायची.
ती त्यांच्या साचेबद्ध नियमितपणाबद्दल आणि सर्व विषयातील सखोल ज्ञानाबद्दल. आमच्या वर्गात मनोहर माळकर नावाचा एक विद्यार्थी होता. वर्गात जास्त गडबड त्याचीच असायची. आम्ही ती तक्रार तुळपुळे सरांच्या कानी घातली. तुळपुळे हसले, वर्गात आले आणि फळ्यावर खालील श्लोक लिहून ठेवला. मनो मधुकरो मेघो मद्यपो मत्कुणे मरुतो हा मदो मर्कटो मत्स्यो मकारा दशचंचला. त्याचे निरूपण सुरू केले. मन मधुकर म्हणजे भोंगा, मेघ म्हणजे ढग, मद्यपी म्हणजे दारुडा, मत्कुण म्हणजे ढेकुण, मरुत म्हणजे वारा, मदोन्मत्त माणूस, मर्कट म्हणजे माकड, मासा, मकारा हे मने सुरू होणारे सर्वच चंचल आहेत, असे निरूपण करून सर थांबले व नंतर एक कटाक्ष मनोहर माळकरकडे टाकून म्हणाले, अरे यांचे जवळ डब्बल हा डब्बल चंचल असणारच. सर्व वर्ग हास्य कल्लोळात बुडाला. न दुखावताही मनोहर माळकरच्या वागणुकीत फरक पडला. असे त्यांचे अध्यापन आनंददायी व चैतन्य स्वरूप असायचे. आम्हाला 8वीत इंग्रजी शिकवायचे. एकदा वर्गात आले, सर्वांना कोडे घातले. इंग्रजीत जास्त लांबीचा शब्द सांगा. आमची धाव 2-3 शब्दापर्यंतच. तुळपुळे सर म्हणाले, इंग्रजी जागतिक भाषा आहे. तिच्यातच एक शब्द असा आहे की त्याचे स्पेलिंग 1 मैल लांबीचे आहे. आम्ही सर्व कोड्यात पडलो. सरांनी बराच वेळ जायला दिला. स्मित हास्य केले व फळ्यावर स्माईल असे लिहिले. बऱ्याच वेळानंतर एस पासून माईल 1 मैल अंतर असल्याचे आमच्या लक्षात आले. त्यानंतर अध्यापनाला सुरुवात. अशी वेगवेगळी कोडी, सुवचने त्यांनी संग्रहित केली होती. काहींच्या रचनाही स्वतः केलेल्या. शाळेच्या सर्वांगीण विकासात सर रस घेत. कलाकार, गायक, खेळाडू आदी विद्यार्थ्यांचीही ते दखल घेत. दरवर्षी येणारे गॅदरिंग, वार्षिक क्रीडा महोत्सव, विविध स्पर्धा पडद्यामागे राहून सुनियोजित पार पडायचे. 3 दिवसांचे गॅदरिंग ही त्यांचीच खासियत. शाळेच्या कातळावर 40 वर्षांपूर्वी विहीर खणून घेतल्यावर तुळपुळे सरांनी रामाघाडी शिपायाच्या मदतीने सर्वोत्कृष्ट डेलिया व गुलाब पुष्पाची सुंदर बाग फुलविली. 40 वर्षांपूर्वी खेडेगावातील हायस्कूलला अशी नयनरम्य बाग असणे हे स्वप्न वाटायचे. तुळपुळे सरांनी त्यात राबून त्याला स्वर्गीय रूप दिलेले. मला आश्चर्य या गोष्टीचे वाटायचे, कोणतेही संरक्षण नसताना त्या बागेतील एकही फूल कधी चोरीला जात नसे. संपूर्ण गाव सरांच्या आश्रमाचा आदर करायचा तो हा असा. आकाश निरभ्र असल्यावर मोकळ्या दिवसात सरांच्या घरी वा शाळेच्या पटांगणावर रात्री आकाश दर्शनाचा कार्यक्रम व्हायचा. अंतराळ ज्ञानातही सर निष्णात होते. त्यांनी दाखविलेली नक्षत्रे, त्यांची नावे, ती ओळखण्याच्या क्लुप्त्या अजूनही लक्षात आहेत. खरंच सरांजवळ काय नव्हते सांगणे कठीण. तुळपुळे सर हे खरे समर्पित जीवन होते. आपले सारे जीवन त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी निरपेक्ष वृत्तीने समर्पित केले होते. त्या काळी संस्थेच्या तुटपुंजा पगारात आपला संसार सुखाने चालवून सरांनी अनेक विद्यार्थ्यांना SSC पर्यंत शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत केली होती. स्वतःच्या वैद्यकीय ज्ञानाचा समाजासाठी उपयोग केला. मला अजूनही एक प्रसंग स्पष्ट आठवतो. त्यांची मुलगी नयन 14 वर्षांची असताना देवीच्या आजाराने स्वर्गवासी झाली. तुळपुळे कुटुंबासोबत गावालाही जबर धक्का बसला. ती चुणचुणीत पोर सरांचीही फार आवडती. सरांनी आपल्या पत्नीला समजावले, जे आपले नाही ते देवाघरी गेले. कोणाही सज्ञानाला जीवन मरणाच्या चक्राची कल्पना असायला हवी. अमरत्वाची कल्पना समजण्यातल्या गफलतीमुळे असे भ्रम निर्माण होतात. आपले हृदय कठोर करून सर्वांचीच समजूत घालून दुसरेच दिवशी सर ठरल्या वेळी शाळेत आले. त्यावेळी तुळपुळे सरांचे रूप लोकमान्य टिळकांचे भासत होते.
स्वतःच्या मुलांच्या मृत्यूची बातमी समजूनही प्रथम केसरीचा अग्रलेख पूर्ण करणारे टिळक तुळपुळे सरांमध्ये आम्हाला दिसत होते. आमचे पूर्वजन्मीचे पुण्य म्हणूनच स्वर्गीय तुळपुळे सरांचे भाग्य आम्हा लाभले. 1928 ते 1968 सतत 40 वर्षे आचरे हायस्कूलला सेवा समर्पित करून सर निवृत्त झाले. कधीही सभा संमेलनात जाहीरपणे न बोलणारे माझे तुळपुळे सर त्यांच्या निरोप समारंभाला बोलतील ही वेडी आशा आम्ही बाळगून होतो, पण व्यर्थ. तुळपुळे सरांनी केवळ 2 ओळींचा संदेश स्वतःच्या सुंदर काळ्या शाईच्या अक्षरात लिहिलेला मला वाचायला दिला. आजी, माजी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ यांच्या भरघोस भाषणानंतर सरांचा तो संदेश वाचताना माझे हात थरथरत होते. त्यातले शब्दही आज नीट आठवत नाहीत. 2 वर्षे गावी राहून सर मुंबईला आपल्या मुलांकडे राहायला गेले. ते पुन्हा गावी आलेच नाहीत. त्यांची सविस्तर वृत्तांताची पत्रे विद्यार्थ्यांना यायची. शाळेच्या प्रगतीचा, विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक चौकशीचा विषय त्यात असायचा. त्यांना आयुष्यही दीर्घ लाभले. शेवटपर्यंत शाळेचा ध्यास घेतलेले तुळपुळे सर 20 वर्षांपूर्वी देवाघरी गेले. आयुष्यभर समर्पित सेवामय जीवन जगून कोणत्याही प्रकारचा राष्ट्रीय पुरस्कार न मिळालेले आमचे तुळपुळे सर, पण प्रत्येक ज्येष्ठ पुरस्काराला त्यांचा हेवा वाटावा असे आयुष्य जगले. असे विद्यार्थी प्रिय झाले. विद्यार्थ्यांच्या हृदयात देवस्वरूप झाले. सर, ऑफ पिरियडला आपण शिकवलेल्या एका कवितेच्या काव्यपंक्ती अजूनही चांगल्या स्मरणात आहेत. आम्ही त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. ज्यांची बाग फुलून आली त्याने 2 फुलं द्यावी. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावी. ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळ पाणी द्यावे. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली झुकावे. मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडे उचलून घ्यावे. त्यांना थोडे उचलून घ्यावे. खरंच सर, वर्गात शिकवलेला प्रत्येक शब्द आज आठवतो. आमच्या दृष्टीने साराच अमूल्य ठेवा. आज तुमचा 21वा स्मृतिदिन. तुम्ही शिकवलेल्या गायत्री मंत्राच्या मराठी भाषांतरानेच तुम्हाला वंदन करतो. ओम देहे प्राणे मने वर्णीयते सवित्याचे. तेज देवाचे घ्यावया प्रेरो बुद्धीस आमुच्या. ओम शांती शांती शांती. श्रोते हो, आपण ऐकत होतात उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन. धन्यवाद.